भारतीय जनता पार्टीतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत 2 दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ तांडे तालुका शिरपूर येथील मुकेशभाई आर पटेल मिलिटरी स्कूलच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। वंदे मातरम व महाराष्ट्र गीताने प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते। पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत 2 दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते 29 मे 2026 रोजी मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूलच्या स्वर्गीय नानासाहेब उत्तमराव पाटील सभागृहात करण्यात आले। यावेळी भाजपा धुळे जिल्हा प्रभारी रविजी अनासपुरे, आमदार काशीरामदादा पावरा, आमदार रामदादा भदाणे, लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, धुळे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, शिरपूर विधानसभा प्रभारी केडी पाटील, दिलीप लोहार व अनेक मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी कार्यशाळेच्या प्रारंभी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी देशासमोरील राजकीय, सामाजिक आव्हानं व आजची परिस्थिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये दोनच महत्त्वाचं काम आहे की त्याच्या जमीनमध्ये पाणी आणा आणि दुसरं त्याला टॉप क्लास एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या बाजूचा माणूस हा दुखी राहायला नको, त्याचे मुलं शिकायला पाहिजे। हे आपण केलं तर सामाजिक जीवनामध्ये एक परिवर्तनाची लाट येऊ शकते। आणि तिसरा आहे, आपले आमदार मी समोर बसलेले, त्यांचे जे दादा होते ते आमचे खास होते दत्तवण्णा, तर ते त्यावेळी त्यांचे विचार ग्रामीण भागामध्ये काम करण्याची फार इच्छा होती आणि ते आम्हाला मार्गदर्शन बी करायचे। आणि त्यामुळे मी सांगतो आहे की तिसरी गोष्ट आहे, 4थी शिकलेले, 8वी शिकलेले, त्या जागावर त्यांना कशी नोकरी मिळेल, त्यांना कसं काम मिळेल, त्याच्यासाठी आम्ही जसं इथे मोठे उद्योग आणले, पण तुम्ही लहान उद्योग आणा आणि त्यांना मुलांना कसं आपण एज्युकेशन देऊ शकतो तर सामाजिक जीवनमध्ये परिवर्तन येऊ शकतो। आणि आमच्याकडे अनासपुरे साहेब, आमच्याकडे 15,000 मुलं, गरिबांची मुलं इथे 4थी शिकलेले, 8वी शिकलेले ते नोकरी करतात आणि कमीत कमी 2 टाईम त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या हे स्वतःचा पेट भरू शकतात, अशी आम्ही व्यवस्था त्यांच्याकडे केली। आणि चौथा, ज्या गावामध्ये आपण राहतो ते सिटी डेव्हलप व्हायला पाहिजे। शिरपूरला येऊन सगळ्यांनी जे कार्यकर्ता बसलेले आहेत, जे निवडून आलेले आहेत, साखरीमध्ये आपले निवडून आलेले आहेत, धुळ्या शहरामध्ये लोक निवडून आलेले आहेत, त्यांनी येऊन पाहिलं पाहिजे की छोटे गावचं परिवर्तन कसं होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मार्फत सामाजिक परिवर्तन कसं होऊ शकतो हेही आपण करू शकतो। आता चौघे डिस्ट्रिक्ट नाही तर नाशिक डिव्हिजनमध्ये 1200 बेडेड हॉस्पिटल मी बनवलेलं आहे। तुम्हाला पटणार नाही, आम्ही फक्त अजून MRI चालू केलं आहे साहेब। रोज 42 ते 45 लोक वेगवेगळे त्यांच्या आपले जळगाव डिस्ट्रिक्टमधून, धुळ्या डिस्ट्रिक्टमधून, नंदुरबारमधून, खंडवामधून लोक येतात आणि MRI आम्ही 3,500 रुपयेमध्ये केलं आहे। कुठेही देशामध्ये 8,000, 10,000, 12,000चे खाली नाही आहे। एक सामाजिक सेवा आहे आणि त्यामुळे आम्ही चौघे डिस्ट्रिक्टचे गरीब माणसाला कसं मदत होईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे आम्ही एक चांगला हॉस्पिटल तयार केलेला आहे। हे सगळी गोष्ट आपल्या मनात ठेवली आणि आपण मनापासून जर काम केलं तर या देशामध्ये कुठलीही गोष्ट अशी इम्पॉसिबल नाही आहे की आपण हे देश बदलू शकत नाही। जसं मोदीजी, अमितजी, आपले फडणवीस साहेब, हे सगळं रात्र दिवस, मी तर आपले CM साहेबाला पाहून मला स्वतःला आता असं वाटतंय का मी नाही करू शकत। ते 1 वाजेला झोपतात, झोपायला गेले की मी त्यांना विचारलं म्हणजे का तुम्ही झोपायला चालले नाही, आता 2 तास म्हणे मी जितके मला SMS आलेले व मला जे सगळे मेसेजेस आलेले त्याचा मी जवाब देऊनच झोपेल। असं नेतृत्व कुठे मिळतं? मी सगळे लोकांना पाहिलेलं आहे। हे थेट शरद पवार पासून मी सगळे लीडरला मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। पाठी रात्री 3-4 वाजेला झोपायचं, सकाळी परत कामाला लागायचं।
काय पडली त्यांना? सामाजिक जीवनमध्ये लास्ट माणसाचा जीवन बदलण्यासाठी ते प्रयत्नशील आहे आणि ते आपले पार्टीचे विचार आहे आणि आपले पार्टीचे विचार हे थेट लास्ट माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. तरच आपण. त्यानंतर भाजपा धुळे जिल्हा प्रभारी रविजी अनासपुरे यांनी वैचारिक अधिष्ठान या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा, राष्ट्रहिताची भूमिका, संघटनात्मक मूल्ये आणि कार्यकर्त्यांचे वैचारिक बळ यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. आमदार काशीरामदादा पावरा यांनी विचार परिवार या विषयावर मार्गदर्शन करत संघटनात्मक समन्वय, सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांमधील सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संवेदनशील असावा आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारा, असे त्यांनी सांगितले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे होते. जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी स्थायी कार्यक्रम, बूथ व्यवस्थापन व मन की बात या विषयांवर मार्गदर्शन केले. साक्री महिला आघाडी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट पूनम काकुस्ते यांनी सोशल मीडिया, AI, प्रभावी सूचना तंत्र व नमो सरल ॲप या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पक्षाची भूमिका, शासनाच्या योजना व सकारात्मक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. नमो सरल ॲपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविता येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस बेबीताई पावरा होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणी यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या उद्देशांविषयी माहिती देत कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणातून मिळणारे मार्गदर्शन प्रत्यक्ष कामात उतरविण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांनी करून त्यांनी पहिल्या दिवसाच्या कार्यशाळेत आभार मानले. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर. तालुक्याचा आमदार आहे. चौथ्यांदा आमदार म्हणून मी काम करतोय. तर मी डायरेक्ट आमदार झालेलो नाही, मी ग्रामपंचायत मधून गेलेलो आहे. जेव्हा मी ग्रामपंचायत मध्ये माझे वडील सरपंच मधून काम केले सुळे ग्रामपंचायतचे, तेव्हा मला वाटलं की माझे वडील गावाचे सरपंच आहे, जर मी आमचे वडील जर गावाचं काम चांगलं केलं नाही तर आमचे गावाचे लोक माझ्या वडिलांना बोलतील, असं माझ्या मनामध्ये वाटलं. तर ते वाटत असताना मी विचार केला की माझ्या वडिलांची जी जबाबदारी आहे, जे कार्य आहे गावामध्ये, ते आपण स्वीकारलं पाहिजे. जर माझे वडील सरपंच आहे पण काही जबाबदाऱ्या असतात, ते जबाबदाऱ्या आपण वडिलांचे परिवाराचे एक सदस्य म्हणून ते जर आपण काम केलं तर निश्चित माझ्या वडिलांचं काम एक पूर्ण होईल आणि लोक बोलणार नाही. असं मी जे माझ्या मनात होतं ते बोलतोय. तेव्हा मी सुरुवात केली. गावामध्ये जे जे काम निघालं असेल किंवा गावामध्ये पाईपलाईन तुटली असेल तर मी स्वतः खांद्यावर टिक्कम पावड्या घेऊन जाऊन ती पाईपलाईन जोडलेली आहे. असं मी काम केलं.